नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओवर। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओमध्ये माहिती पाहण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची, सुखाची, समाधानाची जावो, त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्या विधवा महिला आहेत, त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण बच्चू कडू यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही म्हणाल आता नेमकी काय सूचना आहे, तर माहिती सर्व पाहणार आहोत आपण। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट आपण वेळच्या वेळी जाणून घेत असतो। त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे। तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून पहा आव्हान देण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेली आहे। 18 तारखेची ही सूचना आहे। जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, त्याचबरोबर पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रहार या ठिकाणी जनशक्ती पक्ष, त्याचबरोबर प्रहार, दिव्यांग क्रांती संस्था, सर्व शेतकरी संघटना, कामगार, त्याचबरोबर ज्या प्रहारच्या शिक्षक संघटना आहेत, या सर्वांना या ठिकाणी पहा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी देखील सूचना आहेत। आता यामध्ये काय सूचना आहेत, तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून 28 ऑक्टोबरला महाएल्गार आयोजन करण्यात आलेलं आहे। महाएल्गार मोर्चाचं आयोजन नागपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी ऑफिशियल पत्र तुम्हाला पाहण्यास मिळत आहे। माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांच्यासाठी महाएल्गार आंदोलन हे नागपूर येथे 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होत असून सर्व सहभागी बांधवांना मुक्कामी राहण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी येणे असून आपली गैरसोय टाळण्यासाठी आणि आंदोलनासाठी या ठिकाणी पहा योग्य उपाययोजना होण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर या ज्या सूचना आहेत त्या कशा संदर्भात आहेत, तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे 28 ऑक्टोबरला महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशासाठी हे आंदोलन आहे, तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी त्यांनी एकूण 20 मागण्या केलेल्या आहेत आणि या 20 मागण्यांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची मागणी म्हणजे 6000 रुपये हप्ता झालाच पाहिजे। आता 6000 रुपये हप्ता कुणाकुणाला हवा आहे त्यांनी नक्की कमेंट करायची आहे। ही लढाई तुमच्या हक्कासाठी आहे, तुमच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत बच्चू कडू यांच्या माध्यमातून। पहा, आता तुम्हाला सहभागी व्हायचं आहे नाही व्हायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्हाला या ठिकाणी पहा या सूचना ज्या आहेत त्या बच्चू कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। नागपूरला 28 ऑक्टोबरला जो महाएल्गार आयोजन करण्यात आलेला आहे त्यामध्ये मुक्कामी राहण्यासाठी जी सूचना आहे ती देण्यात आलेली आहे बच्चू कडू यांच्या माध्यमातून। काही दिवसापूर्वी 2500 रुपये अनुदान वाढलं होतं, ते बच्चू कडूंमुळेच, आणि पुन्हा एकदा आता त्यांच्या माध्यमातून 6000 रुपये हप्त्यासाठी आंदोलन केलं जात आहे, मागणी केली जात आहे। पाहू आता ही मागणी कधीपर्यंत सरकारच्या माध्यमातून मान्य केली जाते, बच्चू कडूंच्या प्रयत्नांना कधी यश येतं। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल ती आपण सर्व माहिती वेळच्या वेळी जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा।